नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या गप्पांच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. नाबर सर यांच्याशी आपण गप्पा मारताना त्यांचे बरेच किस्से आपण उलगडत आहोत. तर सर, खरं तर मला लेखनाची जी थोडीफार प्रेरणा मिळाली ती तुमचं लिखाण वाचल्यानंतर मलाही असं वाटायला लागलं की आपणही असं काहीतरी लिहावं, कारण फारच प्रासंगिक आणि अगदी तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर ते लेख वाचताना तंतोतंत तसाच्या तसा उभा राहतो. चांगलं आठवतंय की मी पहिल्यांदा तुमच्या सांगण्यावरून आरोग्य यात्रेसाठी मी पहिला लेख लिहिला आणि त्या लेख तुम्हाला बऱ्यापैकी आवडला. तर नंतर असंच अचानक एके दिवशी तुमचा मला फोन आला की अरे दीपक, आपण एक पुस्तक काढतोय की ज्यामध्ये आपल्या कॉलेजच्या आठवणी संग्रहित असतील. तर तूही तुझ्या बॅचची काही आठवण असेल तर तू ती लिहू शकतोस का? तर मलाही खूप आनंद झाला आणि त्यानिमित्ताने कुठेतरी प्रिस्क्रिप्शन खरडणाऱ्या हातांना काहीतरी चांगलं वळण लागतंय हे बघून मलाही थोडंसं समाधान वाटलं आणि मी तो लेख लिहिला आणि तो आपल्या हळव्या क्षण या पुस्तकाच्या रूपाने कुठेतरी प्रकाशित आला. तर हे हळव्या क्षणात हे पुस्तक प्रकाशित करताना किंवा ह्या हळव्या क्षणाच्या पुस्तकामागची स्टोरी काय सांगतो ना. आपल्याकडे जसं आजी विद्यार्थ्यांचं गॅदरिंग होतं तसं माझी विद्यार्थ्यांचं गॅदरिंग होतं आणि त्याची मीटिंग होती. कॅन्टीन मध्ये बसले होते सगळेजण आणि कसं करायचं, गेट टुगेदर कसं करायचं, कारण मुख्य प्रश्न पैशापासून सुरू होतो ना. तर ते पैसे कसे काय उभे करायचे, तर कोणते म्हणजे सोविनियर काढूया का. तर मी जर थोडं जास्त शहाणा ना, ते नको बोलायचं ते मी बोलून जातो. म्हणून सोविनियर असं असायला पाहिजे ना की ते कोणी रद्दीत देतं का मला. सगळ्यांनी कान टाव करले आणि मग तो बॉम्ब माझ्यावरती पडला की मग ते तूच कर. ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे आणायचं काम आम्ही करतो, पण तुला ते जे वाटतंय सोविनियर, खरं ते सोविनियर असं जसं म्हटलं त्याला, पण ते सोविनियर नव्हतं. आणि त्यावेळेला काय करायचं, बोलून तर गेलो, रद्दीत टाकायचं नाही, पण वाचून झाल्यानंतर लोक रद्दीत टाकतात पुस्तकं, ते रद्दीत नाही जातात का. मग मी त्या रात्रीमध्ये जेवढे संपर्क, जसं तुला फोन केला तसं अनेकांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा कॉलेजमधला एखादा क्षण, एखादा प्रसंग, एखादा दिवस जो तुम्ही अजूनपर्यंत विसरू शकलेले नाहीत तो तुम्ही लिहून पाठवा. ते म्हणाले आम्हाला काही तुझ्यावरती लिहिता येत नाही, काहीच आवश्यकता नाही, जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही द्या. त्यात काही रस्वदीर्घाच्या चुका असतील किंवा कुठे त्याला पावडर लावायचं असेल ते मी लागेल. माझं मी त्याच्यामध्ये काही आणखी ओतणार नाही. जो तुमचा लेख आहे तो लेख तशाच पद्धतीचा आहे. असं करता करता मी सगळ्यांना झालं तर आदेश कॉलेजमध्ये नेहमी येणारा, त्या पुस्तकामध्ये आदेशचाही लेख आहे. तर तो फोन केला त्यावेळेला आदेश आला तो पुण्याला रात्री. मला म्हणाला आदेश बांदेकर. तर आदेशाने म्हणलं, तो म्हणाला मी कधी लिहायचं काम तुझं, आम्ही सादर करणार आहे. तर मला काही लिहिता येणार नाही, पण मी तुला सांगू शकेन, चालेल तू रात्री कधी मोकळा आहेस, मी अमुक अमुक वाजता. आणि मग त्याने पुण्याला जाताना त्याची जी काही सायन बद्दलची प्रतिक्रिया होती हे आदेशने मला सांगितली आणि नंतर मी ती शब्दबद्ध करून त्याच्याकडे पाठवून दिलं. बरोबर आहे ना. आणि मग तो लेख त्याच्यामध्ये आला. असं जवळजवळ 37 ते 39 असे काहीतरी लेख आहेत त्याच्यामध्ये. त्या मंडळींनी आपल्या आठवणी जी आहे हे त्याच्यामध्ये लिहून पाठवली. काय खरंच खूप सुंदर होत्या. म्हणजे त्याच्यात नवकवी आणि खूप छान यांच्याकडे, म्हणजे आमचं वांगेरी शांगणेकर हा इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेला, परंतु त्यांनी ती एक वात्रटिकेसारखी जी लिहिली, विडंबनात्मक कविता लिहिली, ती भाव खाऊन गेली. हो. आणि ते शब्द त्याला कसे सुचले, कारण तो काही मराठी मीडियमचा नाही, मराठी शब्दभांडार एवढं असेल असं नाही, आणि तरी सुद्धा त्यांनी ते त्याच्यामध्ये
खरंच म्हणजे एकदा BMA झालं, शेवटी आमचं घोडं गंगेत न्हालं, अशा पद्धतीने त्याचं ती वात्रटिका होती त्याची. बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये आपले लेख लिहिले. त्याचं नाव काय ठेवायचं असं ज्या वेळेला झालं तेव्हा नाडकर्णींकडे मी बोललो की शैलेश काय याचं नाव असायला पाहिजे, पण हे क्षण आहेत. तर तो म्हणाला की हे नुसते आनंदी क्षण नाही, हे हळवे होणारे क्षण, आणि म्हणून त्याचं नाव झालं हळवे क्षण. बरं, हे मी एकट्याने लिहिलेलं पुस्तक नाही, अगदी स्पष्टपणे सांगायला पाहिजे की हे मी लिहिलेलं पुस्तक नाहीये. सगळ्या लोकांचे लेख संपादित करण्यासाठी एक संपादक मंडळ होतं, ज्याच्यामध्ये मांगरी शांगणेकर होता, मिलिंद वालावलकर होता, मी होतो, आणखीन कोणते होतं, असेच एक 4-5-6 मंडळी होती त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये वासरत लंगडी गाय शाळे तसं मी होतो. त्याच्यामुळे ते लेख जमा करणं आणि त्याचं करणं, हे काम करणं, त्यांच्याकडून लिहून घेणं आणि ते त्याच्यामध्ये लावणं, यात जवळजवळ सायन्सचा इतिहास जो आहे, हा सायन्सचा इतिहास. म्हणजे ते सायन्स त्यावेळचं कसं होतं, आत्ताचं सायन्स बघताना, अर्थात काळ बदललेला आहे, मुलांची खेळण्याची, वागण्याची सगळ्याच पद्धती बदललेल्या आहेत. म्हणजे आपल्या कॉलेजची संस्कृतीच एकूण बदलली, आणि ही फक्त आपल्याच कॉलेजची असं नाही, ती जवळजवळ सगळ्याच कॉलेजांची आहे. तर हे सगळं जे आहे हे त्या पुस्तकामध्ये होतं, आणि गमतीचे प्रसंगही होते. एक सिरियस प्रसंग होतो, सांगतो तुला, की तिकडे आपल्याकडे एक राहुल नावाचा मुलगा होता. त्याला रेल्वे ऍक्सिडेंट झाला, त्याला डोक्याला मार बसला आणि त्याला काहीही ओळखता येईना अशी त्याची परिस्थिती झाली. फक्त त्याला जर सायन्स स्टेशनवर आणून सोडलं तर तो बरोबर चालत सायन्स जायचा. म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे की तेवढा जो भाग आहे तो त्याच्याकडे कायम होता राहुलचा. असे अनेक लोकांचे, काही फक्त त्याच्यात सांगितलं होतं की प्रेमाविमाचं जास्त काही लिहू नका, उद्या त्याच्यातून काहीतरी उद्भवायला नको, लपडी काही तयार व्हायला नको, पण बाकी सगळं जे आहे हे तुम्ही लिहा. आणि त्याच्यामध्ये बाकी ज्या तुम्ही सर्रास तिकडे वापरत होतात असंसदीय शब्द जे होते हे त्याच्यामध्ये येणार नाही, त्याची पुरेपूर खात्री केली. आणि पालव सर, अच्युत पालव सर आले, तर मी त्यांना सांगितलं की सर हे असं असं आहे. आणि ते आले त्यावेळेला तिकडे व्हॉलीबॉल खेळला जात होता. व्हॉलीबॉल हा सायन्सचा जीव, तिकडे व्हॉलीबॉल खेळला जात होतं. ते त्यांच्या शेवटी ते कलाकार मंडळी, चित्रकार मंडळी, आणि त्यांनी बघितलं वगैरे ते, आणि ते तिकडे हे केलं, व्हॉलीबॉलचं नेट काढलं. जुनं कॉलेज आणि नवीन कॉलेज याचे फोटो जे आहेत ते त्यांनी मर्ज केले, आणि पांढऱ्या अक्षरामध्ये हळवे क्षण असं लिहून ते पुस्तक जे आहे हे पुस्तक आपल्याला लिहूया. बाहेरगावी प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांनी मला ते वाचून झाल्यानंतर मला सांगितलं की नावरा तू काय केलंस तुला माहितीये का, तू न हसणं परत दिलंस. कारण सायन्स मध्ये कोणत्याही गोष्टीवरून हसणंच असायचं. मग ती टिंगल स्वरूपात असेल, ती मस्करी असेल, ती आणि काय असेल, आनंद असेल, हसणं हे कंपल्सरी होतं. अगदी खरं. आणि गावी गेलेली मंडळी जी होती यांना प्रॅक्टिस चांगली चालते, पैसे भरपूर मिळतात, पण तेव्हा हसायला नाही मिळत. जेव्हा जेव्हा आम्ही असे थोडे डिप्रेस होतो किंवा नर्वस होतो त्यावेळेला आम्ही पुन्हा ते पुस्तक काढून बघतो, ते पुस्तक वाचतो, वाचता वाचता त्याच्यामध्ये हसू येतं. आता काय आपला एपिसोड हा एवढाच असल्या कारणाने मी त्याच्यातलं सगळं सांगू शकत नाही की त्याच्यामध्ये काय काय होतं, पण एकच कॉम्प्लिमेंट त्याच्यामध्ये आली की हे पुस्तक पार्लेची शाळा आहे त्या शाळेमध्ये कुठेतरी लायब्ररीमध्ये कोणीतरी दिलं. तिकडच्या एका मुलीचा मला फोन आला, मला नंबर होता त्याचा, की डॉक्टर काका हे जे लिहिलेलं आहे पुस्तक तुम्ही हळवे क्षण, म्हणजे तुमचं जे हे पुस्तक आहे हे काल्पनिक आहे की खरं आहे. मी म्हटलं याच्यात काल्पनिक काही नाही, याच्यातली सगळी पात्र जी आहे ती अजून पात्रच आहेत. आणि तुला ज्या वेळेला त्यांना बघायचं असेल त्यावेळेला पार्ले टिळक विद्यालयाची ती मुलगी होती, तिने सांगितलं की
मला हे असं वाटलं की तुम्ही काल्पनिक काहीतरी लिहिलं, तर त्याचे म्हटलं मग काल्पनिक काही नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अशाच्या अशा घडलेल्या आहेत. आणि ती माणसं सुद्धा मी तुला दाखवू शकतो. अशा पद्धतीचं ते हळवे क्षण हे छान छान असं पुस्तक. त्याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये मी पुढच्या मंडळींना पण सांगितलं की तुम्ही पुढाकार घ्या. आणि हा मधला जो कालावधी आहे म्हणजे साधारणपणे हे 1971 पासून म्हणजे 2000 पर्यंत एवढ्या कालावधीचा त्याच्यामध्ये झालेला आहे. आता 2000च्या पुढचं जे आहे हे पुढचं तुम्ही करा ना. ते म्हणाले की आमच्याकडे गंमत म्हणजे काही कॅन्टीन मध्ये बसायचं, काही खायचं वगैरे, फोन करायचे वगैरे. आम्ही त्यांच्या मजा वेगळ्या होत्या, आमच्या मजा थोड्या रांगड्या होत्या. पण असं करून ते पुस्तक जे आहे हे नवीन पुस्तक काही भाग 2 येऊ शकला नाही, पण हळवे क्षण भाग 1 अजूनही ज्यांच्याकडे आहे त्या सगळ्या लोकांनी ते जपून ठेवलंय. हो खरंय सर, मी अजून ते माझ्याही संग्रहात आहे ते पुस्तक. आणि तो पुस्तक वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. कुठेतरी हृदयाच्या कप्प्यात जे आपण जपून ठेवलेले जे क्षण आहेत ते पुन्हा ते पुस्तक वाचताना असे डोळ्यासमोर येतात आणि मन आपोआप हळवं होतं. तर मित्रांनो, हळवे क्षण हे पुस्तक सायन आयुर्वेद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रकाशित केलेलं असं एक पुस्तक होतं. ज्या पुस्तकाचे संपादक अर्थातच श्याम नाबर सर होते. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही माजी विद्यार्थ्यांनी जे कॉलेजमधले जे दिवस होते त्या दिवसांमध्ये जे अनुभव आले, ज्या कडूगोड आठवणी होते, त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही केलं. आणि खरोखरच वाचताना तुम्हालाही त्या तुमच्या कॉलेजचे दिवस आठवल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आणि हा एपिसोड जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.